आज आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पाहणार आहोत. हा थेरम तसा खूप इझी आहे. हा तुम्हाला एक्झाम मध्ये ॲज अ ॲक्टिव्हिटी किंवा डायरेक्ट ॲज अ क्वेश्चन म्हणून सुद्धा येतो. सो लेट्स स्टार्ट. द स्टेटमेंट ऑफ थेरम इज if a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportion. काय दिले? ट्रायंगल. दिस इज अ ट्रायंगल ABC. जर ट्रायंगल मध्ये एक लाइन, कन्सिडर लाइन L, इज पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल. ट्रायंगल मध्ये एक लाइन ट्रायंगलच्या कुठल्या पण एका साइडला पॅरलल असेल आणि उरलेल्या दोन साइडला टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये ही लाइन इंटरसेक्ट करत असेल तर ही लाइन त्या दोन साइडला सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते. दॅट मीन्स AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. स्टेटमेंटचं मीनिंग कळलं? प्रत्येक वेळेस ही लाइन अशीच असेल अशी नाही. इट मे बी पॅरलल टू साइड AC, इट मे बी पॅरलल टू साइड AB, डिपेंड्स. पण आपण ही सिच्युएशन आता घेतलेली आहे. ही लाइन L साइड BC ला पॅरलल आहे, साइड AB आणि AC ला टू डिस्टिंक्ट पॉइंट P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करत आहे. त्यामुळे ह्या लाइननी साइड AB आणि साइड AC ला सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड केले. दॅट इज AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. ठीक आहे. इन जनरल जर स्टेटमेंटमध्ये इफ आणि देन असेल तर इफ पासून देन पर्यंतचं गिवन असतं आणि देन नंतरचं टू प्रूव्ह असतं. पण प्रत्येक वेळेस असं असेलच असं नाही. पण ह्या स्टेटमेंटमध्ये आहे इफ अ लाइन पॅरलल टू अ साइड ऑफ ट्रायंगल अँड इंटरसेक्ट द रिमेनिंग साइड्स इन द टू डिस्टिंक्ट पॉइंट, दॅट इज युअर गिवन. अँड देन नंतरचं आहे देन द लाइन डिवाइड द साइड इन द सेम प्रपोर्शन, दॅट इज द टू प्रूव्ह. सो लेट स्टार्ट. आपण पहिल्यांदा गिवन लिहूयात. We write here in triangle ABC line L parallel side BC. पाहून घ्या. line L parallel side BC and intersect side AB and side AC at point P and Q respectively. Okay, this is your given. Then you have to prove. What you have to prove? To prove मध्ये असं येणार आहे मुलांनो. Then line divide the sides in same proportion. That means AP upon PB is equal to AQ upon QC. ह्यानंतर थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागेल. सो कन्स्ट्रक्शन इज दॅट ड्रॉ सेगमेंट PC and segment BQ. Let's see. He PC. Then we have to draw the segment BQ. ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्शन केलं त्यावेळेस दोन पेअर फॉर्म झाल्या ट्रायंगलच्या. कुठल्या ते आपण प्रूफमध्ये पाहूया. सो लेट स्टार्ट द प्रूफ. प्रूफमध्ये पहिली पेअर घेते मी. पहिली पेअर आहे ट्रायंगल APQ and triangle PQB. लेट्स सी कुठे आहे. मी एक वेगळ्या कलरने त्याला हायलाइट करते. फर्स्ट ट्रायंगल APQ, त्याचा जोडीदार घ्यायचा आहे PQB. समजलं? मी बीपीटी थेरम चालू करण्यापूर्वीची पहिली एक्सरसाइज घेतली त्याच्यामध्ये एंडिंगचा जो क्वेश्चन होता तो ह्याच पॅटर्नचा होता. लेट्स सी. हे दोन ट्रायंगल आहेत APQ आणि ट्रायंगल PQB. ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये कॉमन व्हर्टेक्स आहे Q आणि ह्या दोन्ही ट्रायंगलचे बेसेस दॅट इज AP and PB lies on the same line. That means they have a same height. And you know that if two triangles have a same height, then the ratio of their areas is equal to their corresponding bases. हेच आता आपल्याला करायचं आहे. So let's start. We write here. Triangle APQ and triangle PQB have common vertex Q and their bases AP and PB lie on same line AB. Okay, therefore they have same height. That's why area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to the ratio of their corresponding bases. And we give reason here. Areas proportional to bases. And we called it as equation number first.
So let's see, this is equation number first. We highlight it. Next one, ही पेअर तर झाली. आता दुसरी पेअर पहा. इन ट्रायंगल APQ तोच ट्रायंगल आहे, पण हा बदलतोय PQC. कळले दोन ट्रायंगल. ह्या दोन ट्रायंगल मध्ये एक्झॅक्टली सेम सिच्युएशन आहे. दे हॅव अ कॉमन वर्टेक्स P and their bases AQ and QC lie on the same line, that is the AC. So they also have a same height. आता आपण हा पॉइंट डायरेक्ट लिहूयात मुलांनो. So I write here triangle APQ and triangle PQC have equal height. Therefore, area of triangle APQ upon area of triangle PQC is equal to AQ upon QC. The reason is area is proportional to. So reason is that area is proportional to bases. We called it as equation number second. ठीक आहे, हे दोन्ही रेशो तुम्हाला कळली कसा घेतला ते. फर्स्ट आला एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू AP अपॉन PB. सेकंड रेशो आला एरिया ऑफ ट्रायंगल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQC इज इक्वल टू AQ अपॉन QC. and we called it as equation number second. नेक्स्ट पुढची एक पेअर सांगते, नीट पहा. ट्रायंगल PQP, नेक्स्ट ट्रायंगल PQC. इफ यू ऑब्झर्व दीज टू ट्रायंगल, हा ब्लू वाला आणि हा ग्रीन वाला, हे दोन्हीही ट्रायंगल पॅरलल लाईन मध्ये आहे. That's why they have a same height and their base PQ is common. समजलं मुलांनो? So we write here segment PQ is common base of triangle PQB and triangle PQC. ठीक है? And you know that segment PQ parallel side BC. PQ, that is L. PQ parallel BC. Therefore, triangle PQB and triangle PQC have equal heights. Okay? Let's see. Triangle PQB and triangle PQC have common base. They also have equal heights. ज्या दोन ट्रायंगलची हाईट आणि बेस सेम असतात त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया सेम असतो. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. Therefore, we called it as equation number third. Okay? Now we have three equations. This is first, this is second, and this is third. First of all, observe the first and second equation carefully. Area of triangle APQ upon area of triangle PQB is equal to AP upon PB. Second ratio is area of triangle APQ upon area of triangle PQC is equal to AQ upon QC. ह्या दोन्ही इक्वेशनच्या LHS चे न्यूमरेटर पहा. APQ, here also triangle APQ. न्यूमरेटर सेम आहे, दिसतात पण तुम्हाला. आणि थर्ड इक्वेशन सांगते एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. हे PQB आणि PQC ह्या दोन्ही ट्रायंगलचे एरिया सेम आहेत. दॅट मीन्स फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड ह्या सगळ्यांची LHS सेम आहे. एरिया ऑफ ट्रायंगल APQ, तिथे पण न्यूमरेटर एरिया ऑफ ट्रायंगल APQ. थर्ड इक्वेशन सांगतो एरिया ऑफ ट्रायंगल PQB इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PQC. म्हणजे ह्या फर्स्ट आणि सेकंडची LHS सेम होतीये. दॅट्स वाय RH इज ऑल्सो सेम विथ द हेल्प ऑफ इक्वेशन नंबर थर्ड. सो वी राईट हियर फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड व्हॉट हॅपन. हे तर कळलं, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड LHS सेम आहे म्हणून RHS पण सेम आहे. सो वी डायरेक्टली राईट ॲज AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. हेन्स वी प्रूव्ह द थेरम. मुलांनो, तुम्हाला BPT थेरम कळला. BPT थेरममध्ये एक लाईन ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल दिलेली असते म्हणून आपण उरलेल्या दोन साईड प्रपोर्शनमध्ये घेतो. हा ओरिजिनल थेरम झाला. प्रत्येक वेळेस सिच्युएशन आपण थेरममध्ये घेतली अशीच येईल अशी नाही. लेट्स सी, दिस इज अ ट्रायंगल PQR. इन दिस ट्रायंगल लाइन L is parallel to side PR and it intersect side PQ and side QR at point A and B respectively. जर अशी सिच्युएशन असेल तर साइड PQ आणि साइड QR डिवाइड इन इक्वल proportion. So let's see.
कसं घेणार तुम्ही अशा वेळी? इथं असं येणार QA अपॉन AP इज इक्वल टू QB अपॉन BR. ही एक झाली बाय BPT. दुसरी सिच्युएशन अशी असेल मुलांनो, आपण हाच ट्रायंगल घेऊयात PQR. आता अशी सिच्युएशन असू शकेल, लाईन L पॅरलल साइड PQ and it intersects side PR at point A and side QR at point B. इथे सुद्धा साइड PR आणि साइड QR च्या इक्वल प्रपोर्शन मध्ये असणार आहेत. मुलांनो, आत्ताच आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पाहिला, आता त्याचा कन्व्हर्स थेरम पाहायचा. फर्स्ट ऑफ ऑल BPT एक्झॅक्ट काय आहे? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमलाच आपण BPT थेरम म्हणतो. तो प्रॉपरली समजून घ्या म्हणजे तुम्हाला कन्व्हर्स प्रॉपरली करेल. BPT मध्ये एक लाईन ट्रायंगलच्या एका साईडला पॅरलल दिलेली असते आणि आपण साइड प्रोपोर्शन मध्ये घेतो. ठीक आहे, लाईन पॅरलल दिलेली असते, साइड प्रोपोर्शन मध्ये आपण घेतो. बरोबर याच्या उलट कन्व्हर्स मध्ये आहे, ट्रायंगलच्या दोन साईडला इंटरसेक्ट करणारी लाईन त्या दोन साईडला इक्वल रेशो मध्ये डिवाइड करते, हे गिवन असतं आणि लाईन पॅरलल आपण घेतो. दॅट मीन्स सी द स्टेटमेंट, if a line divides any two sides of the triangle in the same ratio, let's see in triangle PQR, this is a line L, it intersects side PQ and side PR at point S आणि T. ही फक्त लाईन दिलेली आहे, ही लाईन साइड PQ आणि PR ला S आणि T मध्ये इंटरसेक्ट करते रिस्पेक्टिव्हली, एवढंच सांगितलंय. आणि ह्या लाईनमुळे ह्या दोन साइड सेम रेशो मध्ये डिवाइड होतात. दॅट मीन्स लाईनमुळे PS अपॉन SA इज इक्वल टू PT अपॉन TR हे घडतंय. देन जर असं सिच्युएशन होत असेल तर ही लाईन थर्ड साईडला म्हणजे QR ला पॅरलल असते. आर यू गेटिंग माय पॉइंट? BPT मध्ये लाईन पॅरलल गिवन होती म्हणून साईड आपण इक्वल रेशो मध्ये डिवाइड केल्या. आता ह्या सिच्युएशन मध्ये काय आहे? इथे आहे इन ट्रायंगल PQR लाईन L इंटरसेक्ट साइड PQ and side PR at point S and T respectively such that अशा प्रकारे ही लाईन ह्या दोन साइडला इंटरसेक्ट करतीये. That is PS upon SQ is equal to PT upon TR. ठीक आहे, ही सिच्युएशन आहे, हे गिवन आहे. जर असं होत असेल लाईन L फर्स्ट साइड PQ आणि सेकंड साइड PR याला इक्वल रेशो मध्ये डिवाइड करत असेल तर ही लाईन देन लाईन L is parallel to the third side that is the QR. ओके, म्हणजे कन्व्हर्स ऑफ BPT मध्ये रेशो इक्वल दिलेली असतात, दोन साइडचे रेशो इक्वल दिलेली असतात. अशा साइड की ज्याला लाईननी इंटरसेक्ट केलेले दोन रेशो इक्वल दिलेले असतात म्हणून आपण टी लाईन थर्ड साइडला पॅरलल घ्यायचे. व्हिडिओ कंटिन्यू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही मॅथ्सचे दोन महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम तयार केलेले आहे. यामध्ये पहिला आहे मॅथ्स फॉर सेमी इंग्लिश स्टेट बोर्ड. यामध्ये आम्ही इयत्ता 8वी ते 10वी मॅथ्सचे सर्व व्हिडिओज आमच्या VT शिंदे क्लासेस या YouTube चॅनलवर दिलेले आहेत. तसेच आमचा दुसरा अभ्यासक्रम आहे मॅथ्स फॉर CBSE आणि NCERT बोर्ड. यामध्येही आम्ही स्टँडर्ड 8 टू स्टँडर्ड 10 चे मॅथ्सचे सर्व व्हिडिओज आमचा दुसरा हिंदी व्हर्जनचा चॅनल मॅथ्स बाय पल्लवी शिंदे यावर दिलेले आहेत. त्या चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्व सिलेबस सिक्वेन्स वाइज, एक्सरसाइज वाइज, प्रॉब्लेम सेट वाइज पूर्ण एकत्रित हवा असल्यास आमचे VT शिंदे स्पोकन किट अँड क्लासेस हे ॲप आजच इन्स्टॉल करा. यामध्ये आम्ही स्टेट बोर्ड आणि CBSE बोर्ड हे दोन सेपरेट सिलेबस मॅथ्सचे तयार केलेले आहे. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. मुलांनो, आता आपण एक प्रॉपर्टी पाहणार आहोत. प्रॉपर्टीचं नाव आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. So let's read statement. The bisector of an angle of a triangle divide the side opposite to the angle in the ratio of the remaining sides. आधी स्टेटमेंट समजून घ्या काय आहे. The bisector of an angle of triangle. कुठला पण ट्रायंगल घ्या. मी इथे एक ट्रायंगल घेतला ABC. याचा एक अपर अँगल घेतला, तो घेतला C. याचा बायसेक्टर ट्रायंगल घेतला ABC. याचा वरचा अँगल घेतला C. ह्या अँगल C चा बायसेक्टर CE
बायसेक्टर काय करतो, अँगलला 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करतो. हा बायसेक्टर अपोजिट साईडला ई मध्ये इंटरसेक्ट करतो. ज्यावेळेस असं होतं, ट्रायंगलच्या कुठल्याही एका अँगलचा बायसेक्टर त्याच्या अपोजिट साईडला एका स्पेसिफिक पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करतो, देन this bisector divide the side opposite to an angle in the ratio remaining two sides. That means हा बायसेक्टर अपोजिट साईडला इंटरसेक्ट करतो ई मध्ये, त्याच्यामुळे याचे जे पार्ट्स होतात AE अपॉन EB हा रेशो रिमेनिंग टू साइड्स म्हणजे CA आणि CBच्या रेशोशी इक्वल असतात. कळलं? सो लेट्स स्टार्ट. गिवन मध्ये काय दिलेलं असणार आहे फ्रेंड्स? गिवन मध्ये येणार इन triangle ABC bisector of angle C intersect side AB at point E. Let's see. ट्रायंगलचं नाव आहे ABC, अँगल आहे C. ह्या अँगल C चा बायसेक्टर आहे CE, AB ला E मध्ये इंटरसेक्ट करतो. बायसेक्टरचं काम असतं अँगलचे 2 इक्वल पार्ट्स करणं. दॅट्स वाय अँगल ACE इज इक्वल टू अँगल ECB. बायसेक्टरने फॉर्म झालेले अँगल तुम्ही हवं तर इथे लिहू शकता, ते नाही लिहिलं तरी चालेल. हे झालं तुमचं गिवन. ओके, टू प्रूव्ह. काय प्रूव्ह करायचंय मुलांना? तुम्हाला असं प्रूव्ह करायचंय. लेट्स सी. बायसेक्टर ऑफ एन अँगल ऑफ अ ट्रायंगल डिवाइड द साइड अपोजिट टू अँगल. ह्या बायसेक्टरनी अँगलची अपोजिट साइड आहे AB, याला कसे डिवाइड केलं? AE आणि EB मध्ये. हा रेशो कशाशी इक्वल असतो? इट इज इक्वल टू द रेशो ऑफ रिमेनिंग टू साइड्स. याचं मिनिंग असं होतं, डिवाइड द साइड अपोजिट टू अँगल इन द रेशो ऑफ द रिमेनिंग टू साइड. इन द रेशो दॅट मीन्स इन द सेम रेशो ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. दॅट मीन्स AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CB. सिच्युएशन समजून घ्या. ट्रायंगलचा अँगल आहे C, अँगल C चा बायसेक्टर आहे CE. तो अपोजिट साइडला अँगलच्या अपोजिट साइडला E मध्ये इंटरसेक्ट करतो आणि अपोजिट साइडला डिवाइड करतो AE अपॉन EB मध्ये. हा रेशो उरलेल्या 2 साइड म्हणजे CA आणि CBच्या रेशोशी इक्वल असतात. दॅट मीन्स वी हॅव टू प्रूव्ह दॅट AE अपॉन EB इज इक्वल टू CA अपॉन CB. दॅट वी हॅव टू प्रूव्ह. याच्यासाठी एक कन्स्ट्रक्शन करायचं आहे, जे मी ऑलरेडी फिगरमध्ये डॉटेड लाईनने दाखवलेलंच आहे. काय कन्स्ट्रक्शन करायचं आहे पहा. ड्रॉ अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट B अँड पॅरलल टू CE. ह्या CE ला ही लाईन पॅरलल ड्रॉ करायची. एक्सटेंड द AC सो ॲज टू इंटरसेक्ट ॲट D. काय कन्स्ट्रक्शन केलंय पहा. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE and extend AC so as to intersect it म्हणजे ती लाईन it at point D. ह्या CE ला BD पॅरलल आहे आणि ही AC वाढवली D पर्यंत म्हणजे CE आणि DB आर पॅरलल. हे तर कळलं तुम्हाला. आणि ही AC पुढे एक्सटेंड केली, ह्याच लाईनला ती D मध्ये इंटरसेक्ट झाली. सो लेट्स सी. आता प्रूफ पहा. प्रूफ खूप सोपा आहे मुलांनो. पहिली सिच्युएशन पॅरललच्या बाबतीतच पाहूया. रे CE पॅरलल रे, आपल्याला रे म्हटलं तरी चालेल, पॅरलल रे BD किंवा DB. पहा मुलांनो, आपण प्रूफ पाहूयात. रे CE पॅरलल रे BD दिसतोय. CE पॅरलल BD. मी हे सेपरेट काढून दाखवते म्हणजे तुम्हाला पटकन कळेल. CE आणि हा BD. ओके. आता मी काय करते, ह्या AD ला ट्रान्सव्हर्सल मानते. Then what happen? These two angles are equal because they are corresponding angle. Let's see in this figure. मी हायलाइट करते वेगळ्या कलरने त्याला. काय केलंय आपण? रे CE पॅरलल BD घेतलाय. आता आपण AD ला ट्रान्सव्हर्सल मानतोय. सो हा अँगल ACE याचा करस्पॉन्डिंग अँगल असेल CDB. कळतंय? सो वी राईट हिअर
ray CE parallel ray BD and AD as transversal. Therefore, angle ACE is equal to angle congruent equal to angle congruent angle CDB. We called it as equation number first and reason is corresponding angle. कळतंय मुलांनो? ही सिच्युएशन झाली. आता पॅरलल रे तेच घेऊयात पण ट्रान्सव्हर्सल बदलूया. सो लेट्स सी रे CE पॅरलल रे BD and आता ट्रान्सव्हर्सल मी घेते CB and CB is transversal. Let's see सिच्युएशन परत एकदा ड्रॉ करूयात आपण. ही फर्स्ट सिच्युएशन आहे. सेकंड सिच्युएशन CE हा CE पॅरलल BD. ओके, आता ट्रान्सव्हर्सल मी घेतलाय CB. देन व्हॉट हॅपन, दिस इज द अल्टरनेट अँगल. पहा इथे हे पहा ही CE आणि हा BD ही ट्रान्सव्हर्सल. तर अल्टरनेट अँगल कुठले होत आहेत मी वेगळ्या कलरने दाखवते. हे पहा अल्टरनेट अँगल होतोय ECB चा अल्टरनेट अँगल होतो CBD. दिस टू अल्टरनेट अँगल्स आर ऑल्सो इक्वल. समजतं मुलांनो? सो अल्टरनेट अँगल्स आर काय अल्टरनेट अँगल होत आहे पहा. ECB is equal to angle CBD. ECB is equal to angle CBD. We called it as equation number second and reason behind is that alternate angle. कळतंय मुलांनो? these two angles are congruent. ही झाली सेकंड इक्वेशन. आता पुढे पहा आपण C ला अँगल C चा बायसेक्टर घेतला होता. सो C is the bisector of an angle ACB आणि बायसेक्टर अँगलचे दोन इक्वल पार्ट्स होतो जे आपण ग्रीन कलरनी ऑलरेडी शो केलेले. तर ते इक्वेशन लिहूयात. सो वी राईट हियर अँगल ACE congruent angle ECB. Reason is that given. का बरं गिवन? कारण घेतानाच CE अँगल C चा बायसेक्टर घेतला होता. सो इट इज अ गिवन अँड वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर थर्ड. लेट्स सी थर्ड इक्वेशन सांगतं अँगल ACE कॉंग्रंट अँगल ECB. अँगल ACE कॉंग्रंट अँगल ECB हे थर्ड इक्वेशन सांगतं. हे थर्ड इक्वेशनच्या मदतीने तुम्ही फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन ऑब्झर्व केले तर फर्स्ट आणि सेकंडची LHS सेम होती. That's why their RHS also become same. Let's see. Angle CDB is equal to angle CBD. Are you getting my point? Third equation सांगतं angle AC, angle ECB same आहे. थर्ड इक्वेशन जर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड साठी ऍप्लिकेबल करत असाल तर ACE अँगल ACE is equal to angle ECB म्हणजे फर्स्ट आणि सेकंडची LHS सेम होती. That's why RH is also same. We write here from first, second and third angle CDB congruent angle CBD. CDB congruent angle CBD. ओके, वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन नंबर फोर्थ. हे अँगल आहेत कुठे आपण पाहूयात एकदा. लेट्स सी. हे अँगल आहेत CDB C हा इथे आणि CBD हा इथे. ओके, नाव इन ट्रायंगल CBD ह्या ट्रायंगल मध्ये हे दोन अँगल जर इक्वल असतील तर अँगलच्या अपोजिट साइड सुद्धा इक्वल होतात. सो ह्या अँगलच्या अपोजिट साइड असेल CB आणि ह्या अँगलच्या अपोजिट साइड असेल CD. Therefore CD is equal to CB. कळतंय मुलांना? आता आपण डायरेक्ट ट्रायंगल कन्सिडर करूयात. Now in triangle CBD angle CDB congruent angle CBD from fourth. जर अँगल इक्वल असतील तर अँगलच्या अपोजिट साइड सुद्धा इक्वल होतात. Therefore D ची अपोजिट साइड होणार CB. We write here CB equal CD. Reason in that sides opposite to
equal angle. Okay, CBCD झाल्यामुळे we again write CB is equal to CD. We called it as equation number 5. ठीक आहे, आता मी तुम्हाला काय सांगते नीट पहा. लेट्स सी. आता मी तुम्हाला एक मोठा ट्रायंगल ड्रॉ करून दाखवते, त्याच्यामध्ये काय होते पहा. हा A, ही B साइड, ही AB आणि हा तुमचा D पॉइंट. जर मी असं ड्रॉ केलं, याच्यामध्ये आपण घेतानाच CE पॅरलल BD घेतला होता. समजून घ्या मुलांनो, सेगमेंट CE पॅरलल टू साइड BD आणि ही सेगमेंट टू साइडला टू डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते आणि ह्या दोन साइड्स आर इन इक्वल रेशो. ओके, सो वी राइट हियर इन ट्रायंगल ABD सेगमेंट CE पॅरलल साइड BD. ओके, बाय कन्स्ट्रक्शन. आपण कन्स्ट्रक्शनच्या वेळेसच हे घेतलं होतं. Therefore, by BPT बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपण इथे वापरू शकतो. Therefore, AE अपॉन लेट्स सी EB, ही सेकंड फिगर पहा म्हणजे क्लिअर होईल. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CD. ठीक आहे. Therefore, आता AE अपॉन EB तर असंच राहू द्या. AC ला मी CA लिहिते. But observe the fifth equation. Fifth equation सांगते CD is equal to CB. That means CB is equal to CD. That's why instead of CD I write here CB. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. Okay. That means here we prove that the bisector of an angle of a triangle divide the side opposite to angle in the ratio of remaining two sides. That means AE upon EB is equal to CA upon CB. In this way we prove it. मुलांनो, आत्ताच आपण अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल ही प्रॉपर्टी पाहिली. आता ह्या प्रॉपर्टीची कन्वर्स प्रॉपर्टी पाहूयात. लेट्स सी. इफ इन ट्रायंगल PQR, लेट्स से दिस इज अ ट्रायंगल PQR, point T is on the side PR. This point T is on the side PR such that PT upon TR is equal to PQ upon QR. हे दोन रेशो इक्वल दिलेले आहेत. अशी सिच्युएशन जर असेल, point T is on the PR, PT upon TR is equal to PQ upon QR, then ray QT is bisector of an angle PQR. Let's see. Ray QT is the bisector of an angle PQR. इथे बरोबर उलट केलेलं आहे. रेशो सेम दिलेत म्हणून आपण QT ला अँगल Q चा बायसेक्टर म्हणणार आहोत. आणि ओरिजिनल प्रॉपर्टी मध्ये बायसेक्टर दिला होता म्हणून दोन रेशो, म्हणजे हा बायसेक्टर ज्या साइडला इंटरसेक्ट करायच्या त्या साइडचा पार्टचा रेशो हा अँगल फॉर्म करणाऱ्या दोन साइडच्या रेशोशी इक्वल घेतला होता आपण. आणि ह्याच्या बरोबर आपण इथं उलट केलंय. इथं रेशो सेम दिलाय म्हणून तुम्ही QT ला, रे QT ला अँगल PQR चा बायसेक्टर म्हणणार आहात. समजतंय? सो लेट्स सी. पुढचं पाहूयात. ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ॲक्च्युली हे सुद्धा आपण BPTचं एक ॲप्लिकेशनच म्हणूयात. बऱ्याचदा ट्रॅपेझियम असे काही पॅरलल साइड्स असणारे फिगर्स येतात, त्याच्यामध्ये आपण ही प्रॉपर्टी वापरत असतो. सो लेट्स सी. सो स्टेटमेंट ऑफ द थेरम इज दॅट the ratio of the intercepts made on the transversal by the three parallel line is equal to the ratio of the corresponding intercepts made on the any other transversal by the same parallel line. We all are familiar with parallel line and its transversal in the previous standard. So let's see. In the figure, line L, M, N are the three parallel lines. Transversal T1 and transversal T2 both are the transversal for these three parallel lines. Let's see. AB and BC are the intercepts made on the first transversal, while PQ and QR are the intercepts made on the second transversal. आणि आपल्याला हेच दाखवायचं आहे intercepts, the ratio of intercepts made on the first transversal, that is AB upon BC, is equal to the ratio of intercepts made on the second transversal. Second transversal चे intercept काय असणार आहेत? PQ आणि QR, म्हणजे PQ upon QR. That means you have to prove that AB upon BC is equal to PQ upon QR.
ओके, गिवन मध्ये आपण लिहूयात लाईन एल पॅरलल लाईन एम पॅरलल लाईन एन. त्याच्यानंतर T1 and T2 are the transversal. ठीक है, अगेन वी राइट ट्रांसवर्सल T1 intersects लक्षात घ्या, intercept and intersects these are the two different words. ट्रान्सवर्सल T1 intersect म्हणजे लाईनला छेदतो. ट्रान्सवर्सल T1 intersects lines at points A, B, C. Let's see. First transversal L, M, N ला A, B, C ह्या 3 पॉइंट मध्ये रिस्पेक्टिव्हली छेदतो. And T2 intersects lines at point P, Q and R. हे तर क्लिअर झालं. गिवन झालं. टू प्रूव्ह. आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे, जर 3 पॅरलल लाईनला तुम्ही 2 ट्रान्सव्हर्सल काढले तर इंटरसेप्ट्स मेड ऑन द फर्स्ट ट्रान्सव्हर्सल कुठले आहेत हे मी आताच दाखवलं, ए बी आणि बी सी. then you have to prove that the ratio of intercepts made on the first transversal is equal to the ratio made by intercepts on the second transversal. पहिल्या ट्रान्सव्हर्सलचे इंटरसेप्ट आहे ए बी आणि बी सी. हियर यू हॅव टू प्रूव्ह ए बी अपॉन बी सी विच इज इक्वल टू पी क्यू अपॉन क्यू आर. ठीक आहे, हा थेरम इझी होण्यासाठी आणखी आपल्याला पटकन प्रूफ लिहिता येण्यासाठी आपल्याला एक कन्स्ट्रक्शन करावं लागणार आहे. वी हॅव टू ड्रॉ सेगमेंट CP and it intersect line M at point D. Let's see. आपण एक कन्स्ट्रक्शन करूयात. हे आपण ही CP ड्रॉ करतोय, ही लाईन M ला पॉइंट D मध्ये इंटरसेक्ट करते. ओके, नाउ प्रूफ पाहूयात. प्रूफसाठी मी तुम्हाला अगोदर 2 ट्रायंगल हायलाइट करते. ठीक आहे, लेट्स सी. पहिला ट्रायंगल असेल इन ट्रायंगल ACP दिसतोय. याच्यामध्ये ह्या ट्रायंगल मध्ये लाईन M इज पॅरलल लाईन N. दॅट्स वाय सेगमेंट BD पॅरलल साइड AP. लेट्स सी, लाईन L पॅरलल लाईन M पॅरलल लाईन N ह्या तिन्ही लाईन एकमेकींना पॅरलल आहे. आता हा ट्रायंगल पहा, इन ट्रायंगल ACP याच्यामध्ये BD AP ला पॅरलल असणार आहे बिकॉज लाईन L पॅरलल लाईन टू M. हा ट्रायंगल पहा जो मी आता हायलाइट केला. दॅट्स वाय इन दिस ट्रायंगल वी हॅव टू यूज द BPT. कळतंय? हा फर्स्ट ट्रायंगल. आता दुसरा ट्रायंगल असेल तुमचा PRC. लाईन M आणि N ला पॅरलल आहे तुम्हाला माहितच आहे, मग DQ पॅरलल होणार CR. इथे सुद्धा तुम्ही BPT वापरणार. समजते मुलांनो? ह्या लाईन पॅरलल आहेत, दॅट्स वाय त्याच्यावर तयार झालेले सेगमेंट सुद्धा पुढच्या ट्रायंगलच्या साइडला पॅरलल असणार आहेत. ओके, सो लेट्स सी. इन फर्स्ट ट्रायंगल वी राइट हियर इन ट्रायंगल ACP आपण म्हणूयात सेगमेंट BD पॅरलल साइड. ही ट्रायंगलची साइड आहे मुलांनो AP. Therefore, by BPT, basic proportionality theorem, you write here AB upon BC is equal to PD upon DC. We called it as equation number first. समजतं मुलांनो? पुढचं पहा. दुसरा ट्रायंगल जो मी ग्रीन कलरने हायलाइट केलेला आहे त्या ट्रायंगलचं नाव आहे इन ट्रायंगल PCR किंवा PRC. त्याच्यामध्ये काय होणार? सेगमेंट DQ पॅरलल साइड. आता ट्रायंगलच्या बाबतीत बोलतोय म्हणून मी त्याला साइड म्हणते CR. ठीक आहे, हे पॅरलल घेण्यामागचं कारण असं होतं, सेगमेंट BD आपण AP ला पॅरलल घेतलेली आहे. लेट्स सी, इथे पहा सेगमेंट BD AP ला पॅरलल घेतली बिकॉज लाईन L पॅरलल लाईन M. ठीक आहे, ते रिझन लिहूयात आपण हवं तर. लाईन L पॅरलल लाईन M. सिमिलरली इथे पण मी तसंच केलंय. सेगमेंट DQ पॅरलल साइड CR. ट्रायंगलच्या बाबतीत बोलतोय म्हणून साइड घेते. जर लाईन पॅरलल असेल तर लाईनवर फॉर्म झालेले सेगमेंट सुद्धा पॅरलल असतात मुलांनो. दॅट्स वाय वी राइट हियर रिझन लाईन M पॅरलल लाईन N. अगेन हियर बाय BPT
बेसिक प्रपोर्शनेट थेरम, इथे येणार आहे मुलांनो BD अपॉन DC, PD अपॉन DC is equal to PQ upon QR. We called it as equation number 2. If you observe these two ratio carefully, first ratio is equal to second, the second ratio is equal to third. That's why these all three ratios are equal. We write here from first and second, AB upon BC is equal to PD upon DC is equal to PQ upon QR. ठीक आहे, आणि तुम्हाला हे दोनच रेशो इक्वल दाखवायचे आहेत, तुम्ही ते दोन रेशो घेऊ शकता फक्त. सो AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QR. इन दिस वे वी प्रूव्ह धिस प्रॉपर्टी. समजलं? जर तीन लाईन पॅरलल दिले असतील आणि त्या तीन लाईनला जर दोन ट्रान्सव्हर्सल असतील तर पहिल्या ट्रान्सव्हर्सलवर तयार झालेल्या इंटरसेप्टचा रेशो हा दुसऱ्या ट्रान्सव्हर्सलवर तयार झालेल्या इंटरसेप्टच्या रेशोशी इक्वल असतो. This is the intercept AB, BC. We already studied in the 9th standard. ओके मुलांनो, कळलं तुम्हाला तीन पॅरलल लाईनची प्रॉपर्टी?